त्या मोठ्या भांडणानंतर घरात थोडी शांतता आली होती. सासू अजूनही नाराज होती, नणंदही गप्प बसली होती. पण एक गोष्ट स्पष्ट झाली होती. आता शीतल एकटी नव्हती. तिच्या पाठीशी तिचा नवरा आता ठामपणे उभा होता. त्या दिवशी दुपारी शीतल तिच्या नोट्स बघत बसली होती. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेल आला. तिने घाईघाईने उघडला. "यू आर शॉर्ट लिस्टेड फॉर इंटरव्ह्यू." शीतलच्या डोळ्यात चमक आली. तिचा मेसेजवर विश्वासच बसत नव्हता. तिने डोळे चोळून पुन्हा एकदा तो मेसेज पाहिला. दुसऱ्या कंपनीतून इंटरव्ह्यू होता. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खऱ्या आनंदाची झलक दिसली. ती लगेचच रियाला फोन करते. "रिया, मला दुसऱ्या कंपनीतून कॉल आलाय." रिया हसत म्हणाली, "दॅट्स ग्रेट. दिस इज युअर चान्स. डोंट मिस इट अप." संध्याकाळी तिला एवढा आनंद झाला होता की कोणाला सांगू असे तिला झालं होतं. तिने लगेचच तिच्या आईला कॉल करून सांगितलं. आईने सुद्धा आशीर्वादाचे शब्द दिले. शीतलने ही बातमी तिच्या घरी सांगितली. विक्रम हलकसं हसला. गुड. हा त्याचा सपोर्ट तिच्यासाठी खूप मोठा होता. पण सासू अजूनही टोमणा मारल्याशिवाय राहिली नाही. पहिल्यांदा काय झालं होतं ते आठवून जा. नणंद हसली. यावेळेस पण बघू काय होतं ते. शीतल शांतच राहिली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स होता. त्या रात्री ती पुन्हा तयारीला बसली. ती सगळं पुन्हा पुन्हा सराव करत होती. तेवढ्यात विक्रम तिच्या जवळ आला. "मॉक इंटरव्ह्यू करूया." शीतल आश्चर्याने बघत म्हणाली, "खरंच?" "हो, मी इंटरव्ह्यूअर बनतो." दोघं बसले. विक्रमने प्रश्न विचारायला सुरुवात केली. शीतल उत्तर देत होती. कधी तो तिला थांबवायचा. "थोडं शॉर्ट बोल. आय कॉन्टॅक्ट ठेव." शीतल हळूहळू परफेक्ट होत होती. रात्रभर शीतलला झोप लागत नव्हती. रात्र अशीच संपून गेली. इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला. शीतल आरशासमोर उभी होती. यावेळी ती घाबरलेली नव्हती. ती पूर्ण तयार झालेली होती. ओम धावतच तिच्या जवळ आला. त्याने आईला विचारलं, "आई, तू कुठे जाते आहेस?" तिने सांगितलं, "नोकरीसाठी." "आई, तू नक्की जिंकणार." विक्रमने हलकसं म्हटलं, "ऑल दी बेस्ट." शीतलने दोघांकडे पाहिलं आणि मनात म्हणाली, "यावेळीस मी स्वतःला सिद्ध करणारच आहे." शीतलचा इंटरव्ह्यू होता आणि नेमकं त्याच दिवशी नणंद तिच्या घरी परत जाणार होती. सकाळपासूनच घरात वेगळीच लगबग सुरू होती. पण ही साधी लगबग नव्हती. नंदेने मुद्दाम अट्टहास सुरू केला होता. "आई, आज मला सगळं माझ्या आवडीचं जेवण पाहिजे. पोळी, भाजी, गोड सगळं काही पाहिजे." सासू लगेचच म्हणाली, "हो हो, तुझी वहिनी आहेच की, करेल ना." शीतल थोडी थबकली. तिने हळू आवाजात सांगितलं, "आई, आज माझा इंटरव्ह्यू आहे. मला थोडं लवकर निघायचं आहे." नणंद लगेच टोमणा मारत म्हणाली, "अगं, एक दिवस घराचं काम केलंस तर काय बिघडतं?" सासूही मध्येच म्हणाली, "हो ना, आधी घर मग बाकी सगळं." शीतलच्या मनात पुन्हा तणाव वाढला. एकीकडे तिचं स्वप्न, दुसरीकडे घराचा दबाव. ती किचनमध्ये उभी होती, हातात काम करत होती. पण मन पूर्ण घाबरलेलं होतं. घड्याळात वेळ पुढे जात होती. जर उशीर झाला तर, इंटरव्ह्यू चुकला तर? तिचं मन भरून आलं होतं. तेवढ्यात विक्रम किचनमध्ये आला. त्याने सगळं पाहिलं. "तू अजून इथेच आहेस?" शीतल हलक्या आवाजात म्हणाली, "ते जेवण." विक्रम काही क्षण शांतच राहिला. मग ठाम आवाजात म्हणाला, "शीतल, तू तयार हो. मी बघतो सगळं." शीतलला विश्वासच बसला नाही. "पण?" "कोणतंही पण नाही. आज तुझा महत्त्वाचा दिवस आहे." त्याच्या आवाजात सपोर्ट होता. हॉलमध्ये सासू आणि नणंद बसलेल्या होत्या. विक्रम बाहेर येऊन म्हणाला, "आई, आज सिंपल जेवण होईल. शीतलला इंटरव्ह्यूला जायचं आहे." नणंद लगेच भडकली. "वा, आता आमच्यासाठी वेळ नाही." सासू रागाने म्हणाली, "हे काय चाललंय विक्रम?" पण यावेळी विक्रम ठाम होता. आज तिचा इंटरव्ह्यू महत्त्वाचा आहे. तो त्याच्या बहिणीकडे बघत म्हणाला, "तुला जे खायचं आहे ते स्वतः करून खा. तुलाही चांगला स्वयंपाक बनवता येतोच की." घरात पुन्हा तणाव निर्माण झाला. किचनमध्ये शीतलच्या डोळ्यात अश्रू आले. ती तिथून निघून तिच्या रूममध्ये गेली आणि ती तयार झाली. आरशात स्वतःकडे पाहिलं. यावेळी ती फक्त बाई नव्हती. ती स्वतःसाठी लढणारी स्त्री होती. दरवाजाजवळ ओम म्हणाला, "आई, ऑल द बेस्ट." विक्रमने हलकसं मान हलवली. शीतलने खोल श्वास घेतला आणि बाहेर पडली.
तिच्या आयुष्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या लढाईसाठी. शीतल इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचली. यावेळी तिच्या चालण्यात काहीच घाई नव्हती आणि घाबरटपणाही नव्हता. फक्त होता तो कॉन्फिडन्स. ती रिसेप्शनवर गेली, नाव नोंदवलं आणि शांतपणे बसली. आजूबाजूला पुन्हा तेच स्मार्ट लोक होते, इंग्लिशमध्ये बोलणं. पण यावेळी शीतल घाबरलेली नाही. ती मनात म्हणाली, मी सुद्धा कोणापेक्षा कमी नाही. तेवढ्यात शीतल, तिचं नाव पुकारलं गेलं. ते आत गेली. समोर 3 लोक बसलेले होते. त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि शीतलने न घाबरता, अडखळता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलं. यावेळी तिच्या आवाजात खरी भावना होती. तिच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ऐकून केबिनमध्ये काही क्षण शांतता पडली. एक इंटरव्ह्यूअर हलकंसं हसत म्हणाला, गुड. शीतल इंटरव्ह्यू संपल्यानंतर बाहेर आली. यावेळी ती अजिबात घाबरलेली नव्हती. ती हसत होती, कारण ती जिंकली होती. जॉब मिळाला की नाही हे महत्त्वाचं नव्हतं, पण आज तिने स्वतःला सिद्ध केलं होतं. बाहेर येऊन तिने आकाशाकडे पाहिलं. डोळ्यात पाणी आलं होतं, पण यावेळी ते आनंदाचं होतं. शीतल इंटरव्ह्यू देऊन बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ती रस्त्यावर चालत होती. मनात एकच विचार चालू होता, आज मी माझं बेस्ट दिलं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अननोन नंबर होता. तो नंबर पाहून तिचं हृदय जोरात धडधडलं. ती कॉल उचलते. हॅलो हॅलो शीतल, दिस इज फ्रॉम HR. ती थोडी तणावात आली. या कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड. क्षणभर तिला काही ऐकूच आलं नाही. हॅलो शीतल. तिच्या डोळ्यात पाणी आलं. येस, वेलकम टू टीम. आणि एवढं बोलून कॉल संपला. शीतल तिथेच थांबली. तिच्या हातात फोन आणि डोळ्यात अश्रू होते. ती जिंकली होती. तिला सगळं आठवलं. सासूचे टोमणे, नंदेचे शब्द, विक्रमची चेष्टा आणि पहिलं रिजेक्शन आणि ओमचा विश्वासही. ती हसत म्हणाली, हे मी सगळं करू शकते. आणि मी केलं. ती लगेच घरी जाण्यासाठी निघालीच होती. घरात सासू आणि नणंद बसलेल्या होत्या. शीतल आत आली. काय झालं, पुन्हा नाही जमलं का? नणंद टोमणा मारत म्हणाली. क्षणभर शांतता होती. शीतलच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. ती ठाम आवाजात म्हणाली, मला जॉब मिळाला आहे. घरात सन्नाटा पसरला. सासू काही बोलू शकली नाही. नणंद टक्क झाली. ओम धावत आला. आई खरंच? हो बाळा. तो तिच्या गळ्यात पडला. विक्रम मागून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अभिमान होता. तो हळूच म्हणाला, प्राऊड ऑफ यू. शीतलच्या डोळ्यात अश्रू आले. पण यावेळी ते तिच्या जिंकण्याचे होते. शीतलची नोकरी दुसऱ्याच दिवसापासून सुरू झाली. पहिला दिवस होता. ती वेळेवर उठली, घराचं काम आवरलं, ओमला शाळेला पाठवलं आणि आत्मविश्वासाने ऑफिसला निघाली. घरात सगळे तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते. काही दिवस असंच गेले. शीतल आता सगळं सांभाळत होती, घर आणि नोकरीसुद्धा. तिच्यातला बदल सगळ्यांना दिसत होता. एक दिवस सासू शांतपणे बसली होती. शीतल ऑफिसवरून थकून आली, पण तरीही ती किचनमध्ये जायला लागली होती. तेवढ्यात शीतल, सासूने हाक मारली. शीतल थांबली. आज बस, मी जेवण करते. शीतलला विश्वासच बसला नाही. सासू पुढे म्हणाली, तू दिवसभर काम करून येतेस आणि तरीही सगळं सांभाळतेस. तिच्या आवाजात पहिल्यांदाच माया होती. मी कदाचित चुकीची होते. शीतलच्या डोळ्यात पाणी आलं. घरात आता शांतता होती, पण ती शांतता काही वेगळीच होती, समजुतीची. सासू आता थोडेफार काम करत होती. महिन्याच्या शेवटी शीतलला पहिला पगार मिळाला. ती खूप खुश होती. ती घरी आली. सासू तिच्याकडे बघत म्हणाली, काय पगार झाला का? हो, शीतल हसत म्हणाली. सासू थोडं हसली आणि सहजपणे म्हणाली, मग दे इकडे, घर खर्चाला उपयोगी होईल. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. शीतल शांत उभी राहिली होती. तिने सासूकडे पाहिलं आणि मग विक्रमकडे. विक्रमही तिच्याकडे बघत होता. शीतल हळूच पुढे आली. तिने पगारातील काही पैसे सासूच्या हातात ठेवले आणि शांतपणे म्हणाली, हे घ्या घरासाठी. मग बाकीचे पैसे स्वतःकडे ठेवत ती पुढे म्हणाली, आणि हे माझ्या ओमच्या आणि माझ्या भविष्याकरता. घरात शांतता पसरली. सासू काही क्षण काहीच बोलली नाही. मग हळूच म्हणाली, बरोबर आहे, ठेव तू. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान होतं. विक्रम हसत शीतलकडे बघत होता. शीतलच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं,
कारण ती फक्त नोकरी करत नव्हती, ती स्वतःचं अस्तित्व उभं करत होती. सहन करणं ही ताकद असते, पण योग्य वेळी स्वतःसाठी उभं राहणं हीच खरी जिंक असते. महिने जाऊ लागले. शीतल आता नोकरीत सेटल झाली होती. घर, ऑफिस, ओम सगळं ती व्यवस्थित सांभाळत होती. घरातला माहोलही आता खूप बदललेला होता. सासूचा राग कमी झाला होता. विक्रमचा सपोर्ट तिला वाढला होता. पण एक गोष्ट मात्र कायम राहिली. महिन्याच्या सुरुवातीला सासू नेहमीप्रमाणे म्हणायची, शीतल, पगार झाला ना? तिला त्या पगाराची खूप अपेक्षा असायची. कारण ती आता घरात काम करत होती. त्यामुळे प्रत्येक महिन्याला असेच पैसे तू माझ्याकडे द्यायचे, हा नियम आहे घराचा. पहिल्या काही महिन्यांपर्यंत शीतल काहीच बोलली नाही. ती शांतपणे पैसे देत राहिली. पण यावेळी तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. पुन्हा सासूने तेच वाक्य म्हटलं, पगार दे आणि लक्षात ठेव, प्रत्येक महिन्याला सगळे पैसे माझ्याकडेच द्यायचे. शीतल शांत न राहता ती हळूच पुढे आली. तिच्या आवाजात आदर होता, पण ठामपणाही तेवढाच होता. आई, एक गोष्ट सांगू का? सासू थोडी थबकली. काय? शीतल शांतपणे म्हणाली, हे घर माझंही आहे आणि जबाबदारी माझीही आहे. म्हणून घर खर्चाला मी नक्की पैसे देईन. ती थोडी थांबली आणि मग पुन्हा म्हणाली, पण माझ्या कष्टाचे सगळे पैसे मी कोणालाच देणार नाही. मी सुद्धा स्वतः कष्ट करते. घरात शांतता पसरली. सासू थोडी चिडून म्हणाली, म्हणजे काय? आता नियम बदलणार तू? मी घरात तुला कामात मदत करते, तू ऑफिसला जाते तेव्हा सर्व घर सांभाळते. शीतलने डोळ्यात डोळे घालत उत्तर दिले, नियम नाही आई, समजूत आहे. मी घरासाठी देईन पैसे, तुमच्या गरजेसाठी देईन, पण मला माझ्या मुलासाठीही आणि माझ्या भविष्यासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी साठवायचं आहे. विक्रम बाजूलाच उभा होता. यावेळी तो पुढे आला. आई, शीतल बरोबर बोलते. सासू विक्रमच्या तोंडाकडे पाहत शांतच राहिली. तिच्या चेहऱ्यावर विचार दिसत होते. शेवटी ती हळूच म्हणाली, ठीक आहे, जशी तुला योग्य वाटेल तसं कर. घरात एक शांत समाधान पसरलं. ओम धावत आला. आई, आपण स्ट्रॉंग आहोत ना? शीतल हसली. हो बाळा, खूप स्ट्रॉंग. त्या दिवशी शीतलने फक्त पैसे नाही जपले, तिने तिचा आत्मसन्मान जपला. घर चालवणं म्हणजे फक्त पैसे देणं नाही, तर एकमेकांना समजून घेणं असतं आणि स्वतःचा सन्मान राखणं, हीच खरी जिंक असते. हळूहळू दिवस बदलत होते. शीतल नोकरीत अजून कॉन्फिडंट होत होती. घरातही तिचं महत्त्व वाढलं होतं. पण एक गोष्ट शांतपणे बदलत होती, ते म्हणजे सासूच्या अपेक्षा. सुरुवातीला थोडे पैसे दे, मग थोड्या दिवसांनी घर खर्च जास्त आहे आणि आता सगळा पगार माझ्याकडे दे, अशी तिची अपेक्षा वाढली होती. एक दिवस ओमने शाळेसाठी काहीतरी मागितलं. आई, मला नवीन बूट हवे आहेत. शीतलने सासूकडे पैसे मागितले. आई, ओमसाठी बूट घ्यायचे आहेत. सासूने सरळ उत्तर दिलं, आत्ता पैसे नाहीत, पुढच्या महिन्यात घेऊया. क्षणभर शीतल शांत झाली. तिच्या मनात विचार आला, माझेच पैसे आणि मीच विचारते. त्या रात्री ती खूप विचार करत बसली होती. तिला सगळं आठवलं, तिचा संघर्ष, तिची मेहनत, तिची स्वप्नं. दुसऱ्या दिवशी पुन्हा पगाराचा दिवस होता. सासूने नेहमीप्रमाणे हात पुढे केला. पगार दे. यावेळी शीतलने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, आई, आज नाही. घरात एकदम शांतता पसरली. काय म्हणालीस? सासू चिडून म्हणाली. शीतल ठाम आवाजात म्हणाली, मी घरासाठी पैसे देईन, पण सगळा पगार अजिबात देणार नाही. मला जेव्हा हवं आहे तेव्हा तुमच्यासमोर हात पसरावा लागतोय. सासू रागाने म्हणाली, माझ्यावर विश्वास नाही का तुला? शीतलने शांतपणे तिला उत्तर दिलं, विश्वास आहे, पण स्वतःवरही ठेवायला शिकते आता. विक्रम पुढे आला. आई, शीतल बरोबर आहे. सासू गप्प झाली. ओम धावत आला. आई, माझे बूट घेऊया ना आता? शीतल हसली. हो बाळा, नक्की. त्या दिवशी शीतलने फक्त पैसे थांबवले नाहीत, तर तिने स्वतःचं कंट्रोल परत घेतलं. आपण कमवलेलं आपल्या हक्काचं असतं, ते देणं चांगलं, पण स्वतःला विसरणं नाही. हळूहळू सगळं बदलत गेलं. शीतलने तिच्या पगारावर स्वतःचा हक्क ठेवायला सुरुवात केली. घरासाठी पैसे देणे चालूच ठेवलं, पण आता ती पूर्ण पगार देत नव्हती आणि याचा परिणाम तिच्या आयुष्यात स्पष्ट दिसू लागला. आता शीतलला स्वतःचेच पैसे सासूकडे मागावे लागत नव्हते. ओमसाठी काहीही लागलं तर ती लगेच घेऊ शकत होती.
शाळेची फी, नवीन बूट किंवा छोटंसं खेळणं. स्वतः ती सगळं करत होती आणि पहिल्यांदाच तिने स्वतःसाठीही काहीतरी घेतलं होतं. एक साधा ड्रेस. ती आरशात स्वतःकडे बघत होती आणि हलकंसं हसत होती. कारण हा ड्रेस फक्त कपडा नव्हता. तो तिच्या आत्मनिर्भरतेचा पहिला आनंद होता. सासूही आता शांत झाली होती. तिला हळूहळू समजायला लागलं होतं. शीतल चुकीची नव्हती. ती घरासाठीच लढत होती. विक्रम अभिमानाने तिच्याकडे बघत होता. ओम नेहमीप्रमाणे म्हणायचा, माझी आई स्ट्रॉंग आहे. शीतल गच्चीवर उभी राहिली होती, आकाशाकडे पाहत. तिच्या डोळ्यात समाधान होतं, कारण ती फक्त नोकरी करत नव्हती. ती स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायला शिकली होती. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे फक्त पैसे कमवणं नाही, तर स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद मिळवणं असतं. आता शीतल गच्चीवर उभी होती. हलकासा वारा वाहत होता. तिच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं. ती खाली घराकडे पाहत होती, जिथे एकेकाळी तिच्यासाठी फक्त टोमणे आणि अपमान, अश्रूच होते आणि आज तिथेच तिच्यासाठी सन्मान उभा होता. ती हळूच स्वतःशीच म्हणाली, खरंच, घरी बसून आपण अपमान सहन करण्यापेक्षा 4 पैसे कमावून स्वतःच्या कष्टाने आपल्या इच्छा पूर्ण करण्यातच खरं सुख आहे. तिला तिचे दिवस आठवले. तिथे प्रत्येक गोष्टीसाठी तिला विचारावं लागायचं. स्वतःच्या गरजांसाठीही परवानगी घ्यावी लागायची. आणि आज ती स्वतःसाठी उभी होती. स्वतः निर्णय घेत होती. ओम खाली खेळत होता. तो वर बघून ओरडला, आई, ये ना खाली. शीतल हसली. ती खाली आली आणि त्याला मिठीत घेतलं. विक्रम बाजूला उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आता अभिमान होता. सासूही शांतपणे सगळं बघत होती. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त स्वीकार होता. त्या घरात आज पहिल्यांदाच सगळं खरं घरासारखं वाटत होतं. स्वतःसाठी उभं राहणं स्वार्थ नाही, तर आत्मसन्मान असतो. आणि जेव्हा एक स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा ती फक्त स्वतःचं नाही, तर पूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलते.